निश्चयाचा. अगं डबल च नाही वाचायचा, तू छ बोलते की नाही त्याच्यामध्ये च चा पण उच्चार होतो. निच्छ. व्हेरी गुड. क्लॅप करा आरुषीसाठी सगळ्यांनी. छान मस्त वाचला की नाही सुविचार. व्हेरी नाईस. आता बघा आपल्याला कोणी सुविचार सांगितला आताच? आरुषीने. छान वाचला की नाही तिने? दिनांक काळ सांगितले, सुविचार सांगितला. पण तुम्ही सुविचार वाचला, तुम्हाला त्याचा अर्थ समजला का? कोणाला समजला? वैष्णवीला समजलाय. सर वैष्णवी ये पुढे सांग जरा. इथे येऊन सांग काय बरं त्याचा अर्थ सांगा. अर्थ सांगायचा. काय समजलं? कसं राहायला पाहिजे आपण? छान म्हणजे कसं? काय सांगितले त्याच्यामध्ये? कोण बोलताय? बसून नाही सांगायचे, पुढे येऊन सांगायचं काय येते ते. हा अंश येते का तुला पण? सांग ना वैष्णवी. समजले म्हणते ना. हे बघा, आळसावर मात करून. आळस म्हणजे काय? आळस म्हणजे काय सांगा. वैष्णवी सांगते का तू? सांग बरं काय आळस म्हणजे? सार्थ आळशी म्हणजे काय? आळस करतो आपण म्हणजे काय करतो? कंटाळा करतो. व्हेरी गुड आरुषी. आपण काय करतो? एखादं काम आपल्याला सांगितलं, अभ्यास सांगितला तर आळस येतो आपल्याला. कंटाळा करतो. अरे नको यार मला कंटाळा आला, मग करत नाही. मग ते काम पूर्ण होतं का? नाही होत. आळसावर मात करून मग आपण आळस करायचा नाही. आळस आला तरी त्याला सांगायचं येऊ नको, मला माझं काम करायचंय. जीवनाच्या मैदानात म्हणजे आपण जगतोय आता, बरोबर की नाही? जीवन चालू आहे की नाही आपलं, जगत आहे आपण. निश्चयाचा झेंडा म्हणजे जो निश्चय करतो की मी आळस करणार नाही, मी माझं काम पूर्ण करणार वेळेमध्ये, तोच यशस्वी होतो. त्यालाच मोठं झाल्यानंतर स्वतःचं स्वप्न, स्वतःने जे काय व्हायचं ठरवलंय, बनवायचं ठरवलंय ते पूर्ण करता येतं. स्वतःचं काम पूर्ण करता येतं. आपण नुसतं बसून राहिलो, मला आळस आला, मला कंटाळा आला, तर आपली स्वप्न पूर्ण होतील का? आपण जे ठरवलंय ते काम पूर्ण होईल का? मग आपण आळस करायचा का? आपण आळस करायचा नाही. दिलेलं काम वेळेत पूर्ण करायचं. मग जसं की छोट्या मुलांसाठी अभ्यास असतो, सकाळी लवकर उठणं असतं, जेवणाच्या वेळा असतात, ही सगळी कामं, खेळायची पण वेळ असते, त्यावेळी खेळलं पण पाहिजे. आळस करायचा नाही. मग जर असं आपण शाळेसारखं राहिलो, आळस जर आणला नाही आपण कामामध्ये, तर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येणार. तुमचं स्वप्न आहे की नाही? एकाला पोलीस बनायचंय, कोणाला डॉक्टर, कोणाला मॅडम, कोणाला काय ऑफिसर बनायचंय की नाही? मग ही स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आळस ठेवावा लागेल का? नाही. मग सगळ्यांनी निश्चय करायचा, आज निश्चय करायचा आहे की आम्ही आळस करणार नाही. चला सगळ्यांनी निश्चय करा आणि बोला सगळ्यांनी, आम्ही आळस करणार नाही. व्हेरी गुड. वेल डन बॉयज अँड गर्ल्स. व्हेरी गुड.